विशाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघासाठी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी मागच्या 16 तारखेला एप्रिलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता। त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा नेता होता की आता आज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही। आमची खूप अपेक्षा होती आणि त्याशी बोलून दाखवली की आता आम्ही माघार घेणार नाही, पक्षाने माघार घ्यावी, आघाडीने माघार घ्यावी। आणि अर्ज भरायचा शेवटचा दिवस म्हणजेच 19 एप्रिल या तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आम्हाला मिळेल आणि काँग्रेस पक्षाचे जे नेतृत्व आहे ते गेले 90-95 वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंबाला, जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती। शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही। अत्यंत दुःख वाटलं। त्यानंतरही आशा होत्या की लुडा कुस्ती करायच्या हेतूनं ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील हीच तो अपेक्षा होती। आता तेही आज झालेलं नाही। माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील। आता 16 तारखेला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं माघार हा पर्याय नाही, एकाच एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा हेच सगळ्यांची मागणी होती। मात्र काही महाविकास आघाडीतल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला, शेवटपर्यंत प्रयत्न करताना सुद्धा तो काढला नाही। यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा एन्व्हलप हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे। माझा अर्ज निघावा यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चालले हे मी ऐकलंच। काही वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले, पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले। मला वैयक्तिक सुद्धा आमच्या कुटुंबियांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदं द्यायची आश्वासनं सुद्धा आले आणि ते आम्हाला ही ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो। मात्र हा जो लढा आहे, हा जो संघर्ष आहे, हा विशाल पाटलाचा नाही। मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही। मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते। हा लढा जनतेचा आहे, मी जनतेचा उमेदवार आहे, मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे। येणारी निवडणूक काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो। काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडा हा फक्त काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात करू शकतो। म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे। हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे। काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून
बाहेर काढण्याचा, तडीपार करण्याचा प्रयत्न, हद्दपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात, काही दिवसांनी आम्ही कळू. मात्र जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला, त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा, बंद करायचा, संपवायचा प्रयत्न झाला. आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने, इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बातमी करतात, त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन, लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार. काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे. सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून, मुंबईत बसून, कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही. सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार. सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार मी या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा, जनतेचा लढा हा मी करणार. हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे. पाकिट, लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. जनतेनं ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं, आपल्या अडचणी सांगाव्यात, आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजन घेऊन जाणार आहे. लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा, तो कसं बोलावा, कसं वागावा, कसं भांडून निधी आणावा. तो अपक्ष जरी असला तर त्याचा आवाज ज्या वेळेला लोकसभेत वाजेल त्यावेळेस सांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चाललाय ही भावना जनतेची होणार. ह्या पद्धतीचं विजन घेऊन आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेलो आहे. अपक्ष म्हणून अर्ज हा कायम ठेवलेला आहे आणि सांगलीचा विकास गेली 15 वर्ष पूर्ण ठप्प झालेला आहे. सांगलीत कोणतेही नवीन कारखाना नाही, कोणताही उद्योगधंदा नाही, कोणती शिक्षण संस्था नाही, पाण्याच्या कोणत्या स्कीम नाही, कोणती सूतगिरणी नाही की कोणती आर्थिक योजना सांगलीसाठी राबवली गेली नाही. सांगली ही आता पुढील 5-10 वर्षानंतर रिटायर लोकांची सांगली होईल हे होऊ नये आणि त्यातच सांगलीचा आर्थिक बाजार व्यापार टोटली 5% सुद्धा राहिलेला नाही आहे. म्हणजे सांगली विकासापासून जवळजवळ 50 वर्षे मागं घालवण्याचं काम ठराविक संबंधित लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे सांगलीतले जेवढे जुने नवीन कार्यकर्ते आहेत एकदमच भावनिक होऊन ही सांगली वाचवण्याचं काम करायला लागले आहेत. आज सांगलीतनंच आम्हाला बाहेर काढण्याचं आणि आम्हाला बेघर करण्याचं काम काही लोकांनी चालवलेलं आहे. त्यामुळे यांचं हे कार्य आम्ही सर्व लोक हाणून पाडणार आहोत आणि विशालदादाला कोणत्याही परिस्थितीत बंद असणारा लोकसभेचा दरवाजा सांगलीसाठी जो बंद आहे तो दरवाजा तोडून विशालदादाला लोकसभेत आम्ही पाठवणार आहोत. आजच आम्ही जाहीर करतोय की विशालदादा 1.5 ते 2 लाख मतांनी निवडून येतील आणि इथं 4 तारखेला आम्ही गुलाल खेळण्याची आम्ही सगळ्यांनी व्यवस्था करू आणि सर्व समाज एकवटलेला आहे आणि हा भावनिक झालेला आहे. सांगलीवर मोठा अत्याचार झालेला आहे, सांगलीवर अन्याय वाढायला आहे, शिक्षण संस्था गायब व्हायला लागलेल्या आहेत, गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षण मिळायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती बघितली, एकीकडं व्यवसाय, एकीकडं आर्थिक स्थिती आणि परत सांगलीतनं आम्हाला कार्यकर्त्यांना बाहेर हकलण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणून आमच्या घरातनं आम्हाला बाहेर हकलण्याला आम्ही सांगलीतनंच त्यांना हाकलून देऊ हे सांगतो विशालदादा की जे ते निवडून येतील. 80-90% मतदार हा संभ्रमात होता. नक्की आपण मतदान द्यायचं आहे कुणाला, आपल्या पुढे हे प्रस्थापित नेते उमेदवार कोण ठेवणार आहेत पर्याय नव्हता. परंतु वसंतदादांच्या रक्तातलं हे नेतृत्व विशालदादांच्या रूपानं आज आमच्या समोर आलेलं आहे आणि आम्हाला पर्याय उभा राहिलेला आहे आणि या जिल्हा वसंतदादांच्या विचाराचा जिल्हा विशाल पाटलांना प्रचंड मतानं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच महाविकास आघाडीची उमेदवारी विशालदादांना मिळेल असं सर्वांचं मत होतं. त्या दृष्टिकोनातून आमचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब, आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी, पृथ्वीराज बाबा या सगळ्यांनी प्रयत्न केले, विशालदादांनी प्रयत्न केले, पण काही कारणास्तव आमची उमेदवारी, विशालदादांची उमेदवारी डावलली गेली. विशालदादांच्या वरचा होणारा वारंवारचा अन्याय
वसंतदादा घराण्यावर होणारा वारंवारचा अन्याय आणि काँग्रेस पक्षाला वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये डावललं गेलं याचा रोष जनतेच्या मनात होता. विशालदादांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता. हा अर्ज विशालदादा प्रेशरमुळे मागं घेतील अशी कार्यकर्त्यांना वाटत होती, भीती वाटत होती. सगळ्यांचं इच्छा होती विशालदादांनी अर्ज ठेवावा. मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रचंड प्रेशर केलं आणि हा अर्ज त्यांनी मागं घ्यावा असे प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जनतेचं प्रेशर भारी ठरलंय आणि सगळ्या जनतेने एकमुखाने ठरवलंय की विशालदादांना खासदार करायचं आणि विशालदादांनी त्या मताचा सन्मान केलाय. त्याबद्दल पहिला विशालदादांचे मी आभार मानतो की जनतेच्या भावना ओळखून तुम्ही तुमचा अर्ज ठेवलाय. विजय निश्चित आहे, येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. जी मी भावना व्यक्त करतो ही सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची भावना आहे, तमाम मतदारांची भावना आहे. ही इलेक्शन ही आमच्या जनतेच्या स्वाभिमानाची, आमच्या अस्मितेची लढाई आहे. काँग्रेस पक्षाला आणि वसंतदादा घराण्याला वारंवार डावललं गेलंय याची लढाई आहे आणि निश्चितच जनतेनेही इलेक्शन हातात घेतलेले आहे. त्यामुळे विशालदादाने जो अर्ज ठेवला आहे तो निश्चित विजयात परिवर्तित होईल. तुम्हाला 7 मेला भरभरून मतदान झालेलं दिसेल आणि 4 जूनला पुन्हा हीच लोक इथं गुलाल खेळताना दिसतात. ज्याप्रमाणे स्वर्गीय वसंतदादांनी इंग्रजांची सत्ता उलटून टाकण्यासाठी स्वातंत्र्यासाठी बंड केलं, त्याप्रमाणे भाजपची निष्ठूर व जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी महाविकास आघाडी उमेदवार मागितली होती, काँग्रेस पक्षाकडे उमेदवार मागितली होती. गेली 10 वर्ष झाली विशालदादा कार्यकर्ते आहे, काम करतायत चांगलं या जनतेसाठी. पण काँग्रेस पक्षाने यांच्यावर अन्याय केला, महाविकासाने अन्याय केला. म्हणून या भाजपची जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी विशालदादांनी हे बंड केले. हे बंड काँग्रेसच्या विरोधात नाही, हे महाविकास आघाडीचं बंड जरी असलं तर एक लोकांच्या हितकारी निर्णयासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी ही बंड आहे. कारण लोकांच्या मनामध्ये एकच आता हे आहे, गेली 10 वर्ष झाली या भाजपच्या निष्क्रिय खासदारानं कोणताही मोठा प्रकल्प आणलाय. जी खासदारांची कामं असतात तीच त्यांना माहीत नाहीत. केंद्र ते संसदेमध्ये एकाही कुठलं मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा लिंगायत आरक्षण आरक्षण कोणत्याच बाबतीत ते खासदारांनी बोलले नाहीत. कोल्हापूरचं विमानतळ असेल, ड्रायपोर्टचा प्रकल्प असेल, उद्योगधंदे असतील, असं कोणतंही आरक्षण असल्या मुद्द्यावर बोलले नाहीत. एखाद्या महिलेला सुप्रियाताई सुळेंना संसदेचा पुरस्कार 2-2, 3-3 वेळा मिळतो, पण आपल्या खासदाराचं एकदा देखील टीव्ही चॅनल व आपले फोटो बघता मिळत नाही किंवा एखादी त्यांचे संसद प्रश्न म्हणलं बघता येत नाही. अशा या निष्क्रिय खासदारला इथून संपवण्यासाठी आणि भाजपला इथून गाठण्यासाठी एकमेव पर्याय होता तो विशालदादांचा होता. पण काही पक्षातील किंवा महाविकास हित शत्रूंनी जाणीवपूर्वक विशालदादांना दूर ठेवण्याचं आणि काँग्रेस पक्षाला दूर ठेवण्याचं काम केलं. हे आमच्या काँग्रेसच्या राज्य लेवलच्या नेत्यांना कळालं नाही. ती नेते जर संजय राऊतांच्या जेव्हा इशाऱ्यावर चालत असतील तर आम्ही आज काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून आदरणीय विशालदादांची बंडखोरी ही जनतेच्या न्याय हक्कासाठी, जनतेच्या विकासासाठी ही बंडखोरी आम्ही यशस्वी करून जाऊ आणि सांगली जिल्ह्यात एकच बोलू, एकच वादा, विशालदादा.